नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 7 कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याची एक्झिट येणाऱ्या वीकमध्ये आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही एक्झिट म्हणजे काय? तर मित्रांनो, ही आपण एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. तर समजा ए नावाच्या कंपनीने 4 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 12 डिसेंबर. तर मित्रांनो, जे लोक ए नावाच्या कंपनीचे शेअर 11 डिसेंबर किंवा त्याच्या पहिले परचेस करेल त्याला या कंपनीचे 4 रुपयाच्या डिव्हिडंडचा बेनिफिट मिळेल. तर चला आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया NMDC लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 212.74 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.87% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 62,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, NMDC लिमिटेडने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी NMDC लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट ठेवली आहे 27 डिसेंबर 2024. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,724.25 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 122.69% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 95,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट ठेवली आहे 27 डिसेंबर 2024. चला आता बोलूया हार्डविन इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 29.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -25.50% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, हार्डविन इंडिया लिमिटेडने 2:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट ठेवली आहे 27 डिसेंबर 2024. चला आता बोलूया इव्हेन्स इलेक्ट्रिक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 425.55 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 142.41% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 100 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इव्हेन्स इलेक्ट्रिक लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट ठेवली आहे 26 डिसेंबर 2024. चला आता बोलूया भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,236.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2,351.81% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,500 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडने 8:10च्या रेशोमध्ये बोनस शेअर आणि 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट दोघांना पण देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्झिट ठेवली आहे 26 डिसेंबर 2024. चला आता बोलूया आयुष वेलनेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 203.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4,269.89%
रिटर्न दिली आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 700 करोड रुपये. तर मित्रांनो, आयुष वेलनेस लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 26 डिसेंबर 2024. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 477.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डरला लास्ट 1 इयरमध्ये 83.70%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.25 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा, जवळपास 2 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडने 8.5 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी वेदांता लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 24 डिसेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.